टाकलं का वेन आकृत्या? तर बघा, वेन आकृत्या म्हणजे काय, तर जी काही माहिती आहे ती आपल्याला वर्तुळाच्या सहाय्याने दाखवावी लागते. बघा, कोणताही मुद्दा असेल मग तो कशाच्या सहाय्याने दाखवायचा? वर्तुळाच्या सहाय्याने दाखवायचा. त्याला काय म्हणतो आपण? वेन आकृत्या असे म्हणतो. फारच विचित्र प्रकार आहे पहा, पण आपण सुरुवात सोप्या करून करणार आहोत. पहा, बघा, पहिला प्रश्न तुम्हाला दिला इथे गाय, म्हैस आणि शेळी, आणि त्याच गटामधला प्रश्न दिलाय परत तुम्हाला प्राणी, वनस्पती आणि महासागर. तर हे कशाच्या सहाय्याने दाखवायचे? तुम्हाला वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं आहे. आता कसं दाखवताल वेन आकृतीच्या सहाय्याने? पहा, एक सांगते तुम्हाला समजावून. आता गाय, म्हैस आणि शेळी या तीन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे पाहायचा. काय संबंध आहे गाय, म्हैस आणि शेळी या तीन गोष्टींचा? एकमेकांशी काही संबंध आहे का, किंवा कशा प्रकारे या तीन गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत का? आता तुम्ही म्हणताल मॅडम गाय पण दूध देती, म्हैस पण दूध देती आणि शेळी पण दूध देती, तर तसा संबंध इथं चालणार? म्हणजे त्या तिन्ही गोष्टींची त्यांच्यात काही अटॅचमेंट आहे का? हा महत्त्वाचा पॉइंट आहे इथे. तर आपल्याला जर वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं म्हटलं तर गाईचं सेपरेट वर्तुळ दाखवावं लागेल, म्हशीचं सेपरेट वर्तुळ दाखवावं लागेल आणि शेळीचं सेपरेट वर्तुळ या ठिकाणी दाखवावं लागेल. पहा, गाय, म्हैस आणि शेळी, बरोबर आहे. अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी सेपरेट आहेत. या तिन्हींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? नाही. तर अशा प्रकारे दिलेला मुद्दा तुम्हाला वेन आकृतीच्या सहाय्याने सांगायचा आहे. त्यानंतर प्राणी, वनस्पती आणि महासागर यांचा काही एकमेकांशी संबंध येतो का? पहा, प्राणी, वनस्पती आणि महासागर यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? मग ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सेपरेट वर्तुळांनीच दाखवावे लागतील. आता पहिला प्रश्न लिहा आणि उत्तर म्हणून खाली अशी 3 वर्तुळ काढून घ्या. त्यांना गाय, म्हैस, शेळी लिहायची, त्यांनी गाय, म्हैस, शेळी लिहा. त्यांना वनस्पती, प्राणी, महासागर लिहायचं आहे, त्यांनी वनस्पती, प्राणी आणि महासागर लिहा. बघा, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. पहा काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला? गाव, तालुका आणि जिल्हा. मग त्यासारखाच दुसरा गट आहे शिर्डी, अहमदनगर आणि महाराष्ट्र. आणि तिसरा गट आहे आशिया, भारत आणि महाराष्ट्र. आता हे तिन्ही गट एकाच वेन आकृतीने तुम्हाला दाखवता येतात. आता तुम्हाला सांगितलंय मी नेमकं वेन आकृती कशाला म्हणायचं आणि त्यांचा संबंध कसा लावायचा. तर एक अंदाजे वेन आकृती काढा की कशा प्रकारे येऊ शकते या तिन्हींची वेन आकृती. बघा, आता गाव, जिल्हा आणि तालुका हे जर वेन आकृतीच्या सहाय्याने दर्शवायचं म्हटलं तर गाव, जिल्हा आणि तालुका यांचा काय संबंध येतो पहा. गाव हा सर्वात लहान घटक असून गाव हे तालुक्यामध्येच येऊ शकतं. तालुक्याच्या बाहेर जाऊ शकतं का गाव? शक्यच नाही. म्हणून हा सगळ्यात लहान घटक गाव, त्याच्यानंतर तालुका आणि तालुका परत कशामध्ये येतो? जिल्ह्यामध्ये येतो. अशा प्रकारे या 3 घटकांचा एकमेकांशी संबंध आपल्याला दर्शवता येतो. गाव कशामध्ये येतं? तालुक्यात. आणि तालुका कशामध्ये येतो? जिल्ह्यामध्ये.
आता हे सोपं आहे तुम्हाला समजण्यासारखं. शिर्डी, अहमदनगर आणि महाराष्ट्र हे कसं येईल? आता मध्ये सगळ्यात लहान वर्तुळ शिर्डी. कोणत्या जिल्ह्यात आहे शिर्डी? अहमदनगर. आणि अहमदनगर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आशिया, भारत आणि महाराष्ट्र. थोडा टॉप लेवलला गेला प्रश्न. सगळ्यात लहान वर्तुळ महाराष्ट्र. महाराष्ट्र कशामध्ये आहे? भारतात. आणि भारत कोणत्या खंडात आहे? आशिया खंडामध्ये आहे. आलं लक्षात? तर हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हे चुकून परीक्षेला येणार नाहीत पहा. ह्याच्यातून तुम्हाला फक्त वेन आकृती कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं. एखादा आला तर येईल, नाहीतर म्हणताल मॅडम म्हणला होता चुकून येणार नाही, कसं काय आला? बघा तर इथं आपल्याला 4 ग्रुप दिलेत. पहिला दिलाय बुध, शुक्र आणि ग्रह. कसं दाखवता येईल हे वेन आकृतीच्या द्वारे? तर ग्रह ही एक मोठी संकल्पना आहे आणि ग्रहाचाच एक भाग बुध आहे आणि ग्रहाचाच एक भाग कोण आहे? मग शुक्र आहे. पहा हे ग्रह घेतले आपण. या ग्रहामध्ये अनेक ग्रह आहेत. त्याच्यामध्ये मंगळ, बुध, शुक्र, शनी, गुरु सगळेच आले. पण आपल्याला दाखवायचे कोणते? याच्यामधले बुध आणि शुक्र तेवढे आपल्याला दाखवायचे आहेत. आणि बुधचा आणि शुक्रचा आपापसात काही संबंध आहे का? आपापसात हे एकमेकांशी जोडलेले किंवा एकमेकांमध्ये मिसळलेले काही आहेत का? नाही. त्यामुळं ग्रहामध्ये हे 2 सेपरेट घटक आपल्याला दाखवायचे. त्याच्यानंतर तृणधान्य हे हा सगळ्यात मोठा घटक. त्याच्यामध्ये डाळी, ज्वारी, गहू, तांदूळ अनेक गोष्टी आल्या. त्याच्यातले 2 घटक आपल्याला काय दाखवायचे? ज्वारी आणि तांदूळ. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र. महाराष्ट्र हा मोठा घटक. त्यातला मुंबई वेगळा आणि सातारा वेगळा. पाणी पुरवठा. पाणी पुरवठा हा मोठा घटक. त्याच्यामध्ये नदी वेगळी आणि विहीर वेगळी. आलं लक्षात? वडील, भाऊ, पुरुष. त्याच्यानंतर त्याच्यासारखाच घटक आहे शिक्षक, माध्यमिक आणि प्राथमिक. आता प्रश्नाकडे जर पाहिलं तर वडील, भाऊ आणि पुरुष. आता या ठिकाणी पुरुष हा सगळ्यात मोठा घटक येईल. कारण पुरुषाच्या बाहेर वडील आणि भाऊ जाणं शक्य आहे का? शक्यच नाही. वडील आणि भाऊ कुणामध्ये येणार आहेत? पुरुषामध्येच येणार आहेत. आता त्यात काही जणांनी वडील वेगळे आणि भाऊ वेगळे दाखविलेत. म्हणजे वडिलांचा भावाशी आणि भावांचा वडिलांशी काहीच संबंध नाही असं दाखवले. पण जे भाऊ आहेत ते वडीलही असू शकतात कुणाचे तरी. बरोबर आहे का? जे कुणाचे तरी भाऊ आहेत ते कोणाचे तरी वडीलही असू शकतात. जे कोणाचे तरी वडील आहेत ते कोणाचे तरी भाऊ असू शकतात आणि नसू सुद्धा शकतात. बघा काही प्रमाणामध्ये असू शकतात आणि काही प्रमाणात ते नुसतेच वडील असू शकतात किंवा काही प्रमाणात ते नुसतेच भाऊ सुद्धा असू शकतात. म्हणून सगळ्यात मोठं येईल वर्तुळ पुरुषांचं. त्यामध्ये भाऊ आणि भावात मिसळलेले थोडे काय असतील? वडील. थोडे मिसळायचे, पूर्ण मिसळायचे नाही. आलं लक्षात? त्याचप्रमाणे पहा सगळ्यात मोठी कन्सेप्ट शिक्षक. शिक्षकामध्येच माध्यमिक आणि माध्यमिक मध्येच प्राथमिक. काही प्राथमिकचे माध्यमिकला असू शकतात, काही माध्यमिकचे प्राथमिकलाही असू शकतात. बरोबर आहे? पहा माल, ट्रक आणि जहाज, प्रवासी, विमान आणि बोट. बघा आता इथं आपल्याला 2 घटक दिलेत. पहिला दिलाय माल, ट्रक आणि जहाज. आता मालाचा ट्रक आणि जहाजाशी काय संबंध आहे? तर माल ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणताही माल असेल, कच्चा माल असेल, पक्का माल असेल, काही पोते असतील, गहू असेल, ज्वारी असेल,
तर काही माल आपण काय करू शकतो, ट्रकनं वाहून नेऊ शकतो. पहा, माल हा घटक मध्यभागी घ्यायचा, दुसऱ्या मालाकडे जायचं नाही. तर काही माल आपण ट्रकने वाहून जाऊ शकतो, तर काही माल हा आपण जहाजाने सुद्धा वाहून नेऊ शकतो. बरोबर आहे. तर काही जो उरलेला माल आहे, इतर गोष्टींनी आपण, इतर गोष्टी म्हणजे छोटा हत्ती, मोठा हत्ती, अशा गोष्टींनी सुद्धा राहिलेला माल आपण काय करू शकतो, वाहून नेऊ शकतो. तर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा सारासार विचार करून परफेक्ट वेन आकृती काढायची. त्याच्यानंतर मधला घटक येईल प्रवासी. काही प्रवासी पहा विमानाने प्रवास करतील, तर काही प्रवासी बोटीनं प्रवास करतील, तर काही आपले बसनं, ऑटो रिक्षाने जसं मिळेल तसा प्रवास करतील. आलं लक्षात? बघा, स्त्रिया, खेळाडू आणि गायक, तीन घटक कोणत्या वेन आकृतीद्वारे आपल्याला दाखवता येतील पहा. पहा काय दिलंय आपल्याला इथं, स्त्रिया, खेळाडू आणि गायक दिले. बरोबर आहे. तर या तीन गोष्टींचा एकमेकांशी कशा प्रकारे संबंध येईल, तर याच्यापैकी कोणतंही वर्तुळ स्त्रियांचं घ्या आणि कोणतंही वर्तुळ गायकांचं घ्या आणि कोणतंही वर्तुळ खेळाडूचं घ्या. पहा, आता या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी काही प्रमाणामध्ये संबंधित आहेत, तर काही प्रमाणामध्ये स्वतंत्र सुद्धा. बघा, स्त्रिया जर घेतल्या तर या सर्व स्त्रियांपैकी काही स्त्रियांना गायन येतं, म्हणजे त्या गायक असतात. तर एवढ्या ज्या स्त्रिया आहेत साक्षी, त्या खेळाडू आहेत. बरोबर आहे. तर या ज्या स्त्रिया राहिलेल्या आहेत त्या इतर काही करत असतील, स्पोर्ट आणि गायन सोडून नृत्य असेल, हस्तकला असेल, चित्रकला असेल, काही करत असतील, म्हणजे काही प्रमाणात या दोन गोष्टींशी संबंधित आहेत, तर काही प्रमाणात वेगळ्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर गायकांमध्ये काही स्त्रिया असतील तर काही पुरुष सुद्धा असतील. पहा, त्याच्यामध्ये काही खेळाडू सुद्धा असतील आणि खेळाडू मधल्या काही स्त्रिया असतील तर काही पुरुष असतील, काही गायक असतील तर काही डॉक्टर, इंजिनियर सुद्धा खेळाडू असू शकतात. तुम्ही जर या वर्तुळाला इकडून जोडला खेळाडू, तर याचा अर्थ स्त्रियांचा आणि खेळाचा काहीच संबंध नाही किंवा स्त्रियांना खेळताच येत. अशा प्रकारे ही वेन आकृती तयार होते. पहा, पुरुष, कलाकार, मूर्ती, लेखक, नेता आणि कवी. बघ नितीन, कसं काढता येईल? जसं म्हणशील तसं. हेच अवघड आहे. बघा, भावनिक संबंध आपल्याला लावायचा नाही, कारक संबंध लागला पाहिजे त्यांचा आपापसात.
कलाकारामध्ये मूर्ती जाऊ शकत नाही बरं. कलाकार मूर्ती बनवू शकतो. आपल्याला संबंध दाखवायचा आहे त्यांचा, भावनिक संबंध नाही, कारक संबंध. कोण कशामध्ये जाऊ शकतो, एकदम परफेक्ट, एकदम बरोबर. बघा, कलाकार पुरुष मूर्ती बनवू शकतो, पण त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हो? एकमेकात जाऊ शकतात का? पुरुषात थोड्याशा मूर्त्या जाऊ शकतात का? शक्य आहे का पुरुषामध्ये थोड्याशा मूर्त्या जाणं? किंवा बघा, आता इथे असं केलंय पहा तुम्ही बऱ्याच जणांनी, बरोबर आहे. आता पुरुष आणि कलाकार तर बरोबर आहे, काही पुरुष कलाकार आहेत, काही कलाकार पुरुष आहेत, पण काही पुरुष मूर्त्या आहेत, काही कलाकार मूर्त्या आहेत. असं होऊ शकते का हो? कलाकार मूर्त्या आणि पुरुष बनवू शकतात का? बनवू शकत नाहीत ना. हा, घडवू शकतात, पण स्वतः बनवू शकतात का? नाही. मग इथं आपल्याला प्रॅक्टिकली संबंध लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला ही वेन आकृती अशी काढावी लागेल. पहा, काही पुरुष कलाकार आहेत, तर काही कलाकार हे पुरुष आहेत, परंतु मूर्त्या हा जो घटक आहे हा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. मूर्ती या दोन्हींमध्ये घुसू शकत नाही, कारण मूर्ती हा निर्जीव घटक आहे. सजीव आहे का मूर्ती? नाही. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पहा, लेखक, नेता आणि कवी. आता लेखक जे आहेत हे लेखक कवी होऊ शकतात, पहा, होऊ शकतात का? आणि काही कवी लेखकही होऊ शकतात, परंतु नेत्याचा या कवीशी लेखकाशी काही संबंध आहे का हो? नेत्याचा काही संबंधच नाही ना. नेता हा आपला वेगळाच घटक येईल, हा, कारण त्याचा संबंध फक्त राजकारणाशी आहे. अशा प्रकारे ही वेन आकृती आपल्याला इथे दर्शवता येईल. कीटक, माशी, मासा. माशी वेगळी आणि मासा वेगळा. फळे, आंबा आणि वटाणा. पहा, आता आपल्याला पहिला घटक काय दिलाय? कीटक, त्याच्यानंतर माशी आणि त्याच्यानंतर मासा. आता कीटक जर घटक घेतला तर कीटकांमध्ये काय काय येईल? सुरूळ येईल, मच्छर येईल, त्याच्यानंतर माशी सुद्धा येईल. पहा, माशी हा जो घटक आहे हा कीटकांच्या बाहेर येणार आहे का? नाही. माशी पूर्णतः कीटकामध्येच येईल. परंतु मासा, मासा हा कशामध्ये येतो? कीटकांमध्ये येतो का? नाही. तर मासा कशामध्ये येतो? प्राण्यांमध्ये येतो, जलचर प्राण्यामध्ये येतो. माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे, भूचर प्राणी. हा, जलचर आहे का? बघा, माणूस हा मुळामध्ये मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? पहा, मुळामध्ये माणूस हा प्राणी, माणसाचा अन्न काय मुळामध्ये? नीट विचार करून सांगा. माणूस हा मांस खाण्यासाठी जन्मलाय का शुद्ध शाकाहारी जेवण खाण्यासाठी जन्मलाय? पहा, शुद्ध शाकाहारी जेवण खाण्यासाठी आहे की नाही? आता जे कोणते प्राणी मांसाहार करतात त्यांचे लक्षण पहा. फॉर एक्झाम्पल वाघ घ्या. वाघाला डोळे समोर असतात, पहा, साईडला असतात वाघाचे. जे काही मांसाहार करतात त्यांचे डोळे कुठे असतात? समोर असतात. आणि शेळ्या, गाय यांचे डोळे पहा थोडेसे कुठे असतात? साईडला असतात. आता माणसाचे डोळे कुठे आहेत? समोर आहेत की नाहीत? मांसाहार करणाऱ्या प्राण्यांमध्ये आहेत की नाहीत? त्याच्यानंतर जे मांस खाणारे आहेत त्यांना नख असतात. पहा, वाघाला घ्या, चित्त्याला घ्या, काय असतात? नख असतात.
आणि जे शुद्ध शाकाहारी प्राणी त्यांना काय म्हणतात ते खुरे असतात पहा, गाईला, बैलाला, शेळ्याला. तर बघा आपल्याला काय आहेत मग, म्हणजे आपण हिंस्र प्राण्यांमध्ये येतात. जे घातक असतात हिंस्र प्राणी, दुसऱ्याला मारून खाणारे जे प्राणी असतात त्या प्राण्यांमध्ये माणसाचा समावेश होतो. आणि जुन्या काळामध्ये जरी पाहिलं तुम्ही तरी माणसं ही प्राण्यांना मारून त्यांचं कच्चं मांस खात होते पहा. तर आता आपल्याला वाटते की नाही, आपण शुद्ध शाकाहार खाण्यासाठी आपला जन्म आहे. कारण आपल्यापैकी बरेच जण मांसाहार करत नाहीत. कोण कोण करत नाहीत? अच्छा, आपण तिघं करणार आहेत. अच्छा, एकच जण करणार आहे. ठीक आहे. तर बघा, मुळात माणूस हा जो प्राणी आहे हा शाकाहारी प्राणी नाही. कोणता आहे तो? मांसाहारी प्राणी. पहा कुठून गेलतात आपण तिकडं? माशाहून गेलतात. तर मासा हा प्राणी आहे, जलचर प्राणी आहे, याचा कीटकाशी काही संबंध येत. त्याचप्रमाणे पहा, काही जणांनी फळांच्या बाहेर आंब्याला काढले पहा. आता फळांच्या बाहेर आंबा जाईल का? शक्यच नाही ना. अशी फळे काढलेत आणि असा थोडासा आंबा फळांमध्ये, थोडासा आंबा फळांच्या बाहेर, असं शक्य आहे का? नाही. तर आंबा हा जो घटक आहे हा पूर्णतः कशामध्ये येईल? फळांमध्येच येईल. आणि वाटाण्याचा मात्र यांच्याशी काही संबंध, म्हणून वाटाणा हा घटक आपला वेगळाच येईल. आलं लक्षात? घ्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. तर आलं ना, पुढचा प्रश्न आहे पुरुष, वडील आणि शिक्षक. बघा, पुरुष, वडील आणि शिक्षक. तर काही जणांनी याची आकृती अशी काढली पहा. सगळ्यात मोठा घटक पुरुष, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये शिक्षक आणि काही त्याच्यामध्येच वडील. तर काय चुकीचं आहे याच्यामध्ये? तर शिक्षिका किंवा शिक्षक हे फक्त पुरुषच नसतात, तर स्त्रिया सुद्धा असू शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर काही जणांनी असं केलंय पहा, सगळ्यात मोठा घटक पुरुष, त्याच्यानंतर मध्ये वडील आणि त्याच्यानंतर हे शिक्षक. म्हणजे जे वडील असतात ते शिक्षक नसतात, असा याचा अर्थ झाला. तरी बरोबर आकृती कशी येईल पहा. सगळ्यात मोठा घटक पुरुष, पुरुषांमध्येच येणारे वडील, कारण वडील पुरुषांच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि या दोन्हींमध्ये येणारा घटक जो आहे तो शिक्षक. काही पुरुष शिक्षक असतील, काही वडील शिक्षक असतील, तर काही नसतील सुद्धा, बरोबर आहे. झाली? घ्या पुढचा घटक. बघा, जलचर, भूचर आणि उभयचर. बघा, आता जलचर म्हणजे फक्त पाण्यामध्येच राहणारे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मासा असेल. त्याच्यानंतर भूचर म्हणजे फक्त जमिनीवरच राहणारे, बरोबर आहे. आणि उभयचर म्हणजे जमीन आणि पाणी त्या दोन्हींमध्ये राहणारे. अशा प्रकारे आपल्याला ही वेन आकृती काढता येईल, बरोबर आहे. हे मधला जो घटक आहे हा कोणाचा येईल? उभयचर, बरोबर आहे. हे नुसतेच पाण्यात राहणारे, हे नुसतेच जमिनीत राहणारे, आणि मधला जो घटक आहे हा पाणी आणि जमीन दोन्हींवरती राहणारा. जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वेन आकृत्या विचारतात पहा.
बघा ह्या 5 आकृत्यांवर मी प्रश्न विचारणार आहे का या? फक्त काढून घ्या आणि मला उत्तर सांगा, काय उत्तर येईल त्याचं. बघा आता मी प्रश्न सांगते तुम्हाला काही, ते प्रश्न कोणत्या वेन आकृतीमध्ये बसतात हे फक्त तुम्हाला सांगायचंय पहा. आता तुमच्या समोर पर्याय 5 पर्याय आहेत पहा. बघा पहिला प्रश्न आहे कुत्रा, मांजर आणि बदक. ABCDE पैकी सांगायचं कुत्रा, मांजर आणि बदक कोणत्या पर्यायामध्ये बसतात. लिहून घ्या अगोदर आणि मग सगळ्यांनी आपले आपले मत नोंदवा. B, D, कुत्र्यात थोडी मांजर, मांजरीत थोडा बदक. तसा मी म्हणलं भावनिक संबंध लावायचाच नाही, तिथं सगळा गोळ होतोय. संबंध लावताना प्रॅक्टिकली संबंध लावायचा. कुत्र्यात मांजर किंवा मांजरीत बदक जाऊ शकतो का? जाऊ शकतो का कुणी कशामध्ये? आता नितीनच्या डोक्यात बसलं पहा. कोणता पर्याय येतो आता इथे? पर्याय क्रमांक E. कुत्रा वेगळा, मांजर वेगळी आणि बदक वेगळा. लिहा त्या प्रश्नाच्या खाली E म्हणून. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घ्या. विद्यार्थी, मुलगे आणि खेळाडू. विद्यार्थी, मुलगे आणि खेळाडू. मुलगेच. मुलगे म्हणजे आता सगळेच आले, मुलं आणि मुली. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काही विद्यार्थी मुलं आहेत तर काही विद्यार्थी मुली सुद्धा आहेत. काही मुली या खेळाडू आहेत तर काही विद्यार्थी हे सुद्धा खेळाडू आहेत. म्हणजे तिन्ही घटक काही प्रमाणात एकमेकांशी संबंधित आहेत तर काही प्रमाणात वेगळे सुद्धा आहेत. त्याच्यानंतर घ्या आई, स्त्रिया आणि डॉक्टर. आई, स्त्रिया आणि डॉक्टर. पर्याय क्रमांक 1 आई, स्त्रिया, डॉक्टर. एक कसं येईल? स्त्रियांच्या बाहेर आई जाऊ शकत नाही. जाऊ शकते का स्त्रियांच्या बाहेर आई? नाही. ती कसं येईल? बघा काय दिलंय आपल्याला? आई, आईंमध्ये स्त्रिया आणि काही डॉक्टर. बघा हे काही स्त्रिया डॉक्टर असतील तर अरे उलट झालं, स्त्रियांमध्ये आई यायला पाहिजे ना. त्या स्त्रिया आणि ही आई. बघा काही अशा स्त्रिया डॉक्टर असतील ज्या आई नसतील, तर काही अशा स्त्रिया डॉक्टर असतील ज्या आई पण आहेत, तर काही पुरुष सुद्धा डॉक्टर असतील. आणि जर C म्हटलात तर इथं आई असणाऱ्या महिला डॉक्टर होऊ शकत नाहीत असा अर्थ होतो. तसं आहे का? त्यामुळे इथं येईल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा स्त्रिया, कामगार आणि कचेरी. स्त्रिया, कामगार आणि कचेरी. कचेरी आपलं कोर्ट कचेरी. कचेरी, कचोरी नाही बरं, कचेरी. स्त्रिया, कामगार आणि कचेरी. कोणता पर्याय मग येईल इथे? पर्याय क्रमांक 4 D. काही स्त्रिया कामगार असू शकतात, काही नसू शकतात.
काही कामगार स्त्रिया असू शकतात, काही पुरुष असू शकतात. कचेरीमध्ये जाता येतं पण कचेरी स्त्रियांमध्ये आणि कामगारांमध्ये जाऊ शकत. त्यामुळं कचेरी हा वेगळा. पुढचा प्रश्न. प्रोफेसर, लेखक आणि मुले. प्रोफेसर, लेखक आणि मुले 4 येईल पहा. बघा काय येईल हे वर्तुळ. लेखक, काही लेखक प्रोफेसर आहेत, काही प्रोफेसर लेखक आहेत. तर मुले हा घटक पूर्णतः वेगळा आहे, कारण मुले म्हणजे लहान मुलं आली. जर पुरुष म्हटलं असतं तर त्याचा संबंध आला असता, पण मुलं म्हटल्यामुळं मुलं प्रोफेसर आणि लेखक होऊ शकत नाही. आलं लक्षात. पान, मूळ आणि बी. पान, मूळ आणि बी. बघा सांग नितीन, हे वर्तुळ कशाचं. बीचं. हे वर्तुळ बी. पुन्हा बी मध्ये मूळ. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मुळात थोडं पान आणि बियात थोडं पान. असं होतंय का. इमोशनली परत परत तुम्ही इमोशनलीच विचार करायला. तुम्हाला काय म्हणलं, प्रॅक्टिकली कोण कशात राहू शकतं. पानात बी किंवा बियात मूळ राहू शकतं का. एकमेकांमध्ये जाऊ शकतात का. जरी ह्या तिन्ही कन्सेप्ट सारख्याच असल्या, एकाच झाडाच्या गोष्टी असल्या, तरी पानामध्ये मूळ जाऊ शकत नाही. जाऊ शकतं का. किंवा मुळामध्ये बी जाऊ शकत नाही. फूल आणि बी असं जर दिलं असतं तर सगळ्यात मोठा घटक फुलाचा घेतला असता आणि त्याच्या मधला घटक आपण कशाचा घेतला असता, बियाचा घेतला असता. त्याच्यामुळे इथं काय येईल, पर्याय क्रमांक 5. 5वं उत्तर आपलं बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर पहा, पुरुष, नट आणि गायक. पुरुष, नट आणि गायक. सांगा ही म्हणणाऱ्यांनी कोणतं वर्तुळ कशाचं आहे. पुरुष, नट. आता बघा नट हा पुरुषांच्या बाहेर जाईल का. नट आणि नटी. नटी म्हणलं की स्त्रीलिंगी आलं आणि नट म्हणलं की पुल्लिंगी आलं. म्हणजे नट हा पुरुषांच्या बाहेर जाऊ शकत. त्याच्यामुळे हा पर्याय इथेच संपला. त्याच्यानंतर बी वाले सांगा. हा सगळ्यात मोठा काय येईल आपला, पुरुष येईल. बरोबर आहे. पुरुषामध्ये काय येईल, नट येईल. आणि या दोन्हींमध्ये थोडा थोडा गायक येईलही आणि थोडा याच्या बाहेर सुद्धा जाईल. म्हणजे काही पुरुष गायक असतील, काही नट गायक असतील, तर बाहेरचे काही स्त्रिया सुद्धा गायक असतील. बरोबर आहे. त्यामुळे इथं आपला पर्याय काय येईल, बी. त्या बी खाली. त्याच्यानंतर सुशिक्षित व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती, शासकीय कर्मचारी आणि कारकून. सुशिक्षित व्यक्ती, शासकीय कर्मचारी आणि कारकून. सगळ्यात मोठं वर्तुळ शासकीय कर्मचारी, याच्यामध्ये कारकून आणि सुशिक्षित व्यक्ती. आता मला सांगा, कारकून हे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांमध्येच येतात का. काही प्रायव्हेट ज्या संस्था असतात त्याच्यामध्ये असतातच की कारकून.
असतात ना प्रायव्हेट संस्थांमध्ये. हा, तुमच्या मनावर आहे, तुमच्या हाताखाली कारकून ठेवू शकतात तुम्ही, काय अडचण नाही त्याच्यामुळे. हो, ठेवता येईल ना पुन्हा, काय अडचण नाही. हा, तर बघा, त्याच्यामुळे कारकून हा शासकीय कर्मचाऱ्यांमध्येच फक्त येत. ऐका आता, कार्टूनचा आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा काय संबंध आहे का? कारकून, आलं का लक्षात? त्याच्यानंतर सांगा दुसरं कोणता पर्याय आलाय आता? हे आलाय, याच्या व्यतिरिक्त आलाय कुणाचा? नाही आला. बघा, हे मध्ये हे शासकीय कर्मचारी, हे कारकून आणि हे सुशिक्षित व्यक्ती. बघा, काही शासकीय कर्मचारी कारकून आहेत, तर काही सुशिक्षित व्यक्ती आहेत. काही सुशिक्षित मध्ये शासकीय कर्मचारी आहेत, तर काही कारकून सुद्धा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी परफेक्ट बसतो. त्याच्यानंतर बघा, साक्षर, सुशिक्षित आणि बेरोजगार. साक्षर, सुशिक्षित आणि बेरोजगार. ती मध्ये साक्षर थोडे सुशिक्षितात, सुशिक्षित थोडे साक्षर येत नाही ते. बघा, इथं पर्याय येईल आपला पर्याय क्रमांक 2. हे येतील आपले सुशिक्षित. पहा, सुशिक्षित मध्ये साक्षर आणि हे बेरोजगार. बघा, शिकलेले सुद्धा काही बेरोजगार आहेत, साक्षर सुद्धा काही बेरोजगार आहेत. सध्या तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहेत ते, आणि काही न शिकलेले सुद्धा बेरोजगार. दुसरे 2-3 आता पटपट सांगा. पाणी, हवा आणि ऑक्सिजन. तोंडीच सांगा. सांगा, पाणी, हवा, ऑक्सिजन. पाणी, हवा आणि ऑक्सिजन. अरे, पाणी, हवा आणि ऑक्सिजन. मला सांगा, हवेमध्ये ऑक्सिजन असतो की नाही? म्हणूनच जिवंत आहेत आपण. हवेमध्ये जर ऑक्सिजन नसता, हे असं जर असतं, तर आपण जिवंत राहिला नसतात. हवेमध्ये ऑक्सिजनचं सुद्धा प्रमाण आहे. पहा, हवेमध्ये पाण्याचं सुद्धा प्रमाण आहे. सकाळी जे धुकं द्रव किंवा जे दमटपणा, ओलसरपणा पाहता की नाही, तर हवेमध्ये ऑक्सिजनचं सुद्धा प्रमाण आहे, हवेमध्ये पाण्याचं सुद्धा प्रमाण आहे, ऑक्सिजन मध्ये हवेचंही प्रमाण आहे. आणि ऑक्सिजन मध्ये हवा असणारच ना, आणि पाणी सुद्धा आहे. म्हणजे तिन्ही जे घटक आहेत हे एकमेकांशी थोडे थोडे मिळते जुळते आहेत, तर काही काही सेपरेट सुद्धा आहेत. ऑक्सिजन, हवा आणि पाणी. बघा, पाण्यामध्ये ऑक्सिजन पण आहे आणि कार्बन डायऑक्साईड पण आहे. म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन सोबतच इतर वायू सुद्धा विरघळलेले असतात. विज्ञानामध्ये शिकलेला असेल पा, असतात ना पाण्यामध्ये. मासे पाण्यामध्ये म्हणूनच जगतात, नाही तर मेले असते पाण्यामध्ये जर ऑक्सिजन नसतात. ते श्वसन श्वास करतात. विज्ञानात शिकला असेल तुम्ही. मासे कशाद्वारे श्वास घेतात? मराठीत सांग, इंग्रजी समजत नाही. त्यांच्या कल्ल्यांद्वारे मासे श्वास घेतात. पहा, बेंडूक त्या पाण्यामध्ये त्याच्या त्वचेद्वारे श्वास घेतो. पहा, म्हणून पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे, हवा आहे, हवेमध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे, पाणी आहे. म्हणून इथे येईल पर्याय क्रमांक 1, पहिला पर्याय. इतक्या साध्या प्रश्नात तुमचा 1 मार्क जात होता. पाण्याचा हवेशी, हवेचा ऑक्सिजनशी काही संबंध नाही. बघा, पुढचा घ्या. सोने, तांबे आणि लोह. हा जमेल पहा तुम्हाला. सोने, तांबे आणि लोह. प्रॅक्टिकली संबंध लावायचा.
तिन्हींचा काही संबंध आहे का? सोन्यात तांबे, तांब्यात लोह, लोहात तांबे काही आहे का? आहे का तिन्ही कशात काही? कशापासून काय बनतंय तिकडं जायचं नाही. आपल्याला तिन्ही वेगवेगळे धातू दिलेले आहेत. सोने हा धातू वेगळाच, तांबे हा धातू वेगळाच आणि लोह हा धातू वेगळाच. बरोबर आहे का? त्याच्यानंतर शेवटचा पुरुष, वकील आणि वडील. पुरुष, वकील आणि वडील. पुरुष, वकील आणि वडील. छान, नितीनचं आलं बघा, समजल्या. वेन आकृत्या नितीनच्या डोक्यात फिट बसल्या. आता सांग प्रथमेश. बी. बी मध्ये सगळ्यात मोठं वर्तुळ पुरुष, पुरुषांमध्ये वकील आणि वडील, आणि हे इकडलं कशाचं येईल? वकिलाचं. काही वकील पुरुषात येतील, काही वडिलात येतील, तर काही बाहेर सुद्धा. ठीक आहे. राहिलेल्या वेन आकृत्या आपण उद्या पाहू.